हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक व लाखो भक्तांचे श्रद्धास्थळ म्हणून बर्दापूर येथील पाचपीर दर्गाची ओळख सर्वत्र आहे। अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या प्रारंभी येणाऱ्या प्रत्येक अमावस्याला प्रसिद्ध असलेल्या बर्दापूर येथील हजरत पाचपीर दर्गा यात्रा दरवर्षी लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये एका दिवसाची मोठ्या उत्साहात भरली जाते। या एक दिवसीय यात्रेत जाण्यासाठी लाखो भक्त स्वतःहून उत्सुक असतात व पाचपीर दर्गावर जाऊन नतमस्तक होतात। तरी भक्तांनी केलेले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कंदूरच्या माध्यमातून सातत्याने अन्नदान केले जाते। भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी व शासनकर्त्यांनी बर्दापूर येथील पाचपीर दर्गा परिसरात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी पाचपीर दर्गा येथून संपादक सतीश मोरेसह सचिन मोरे, बर्दापूर। बीड जिल्हा अंबाजोगाई तालुक्यामध्ये 5 गावाच्या सीमेवर बसलेलं हे पाचपीर दर्गा, या ठिकाणी लाखो भाविक भक्त यात्रेच्या निमित्तानं एकत्रित येतात आणि आपली मनोभावना भक्तिभावानं या ठिकाणी दर्शन घेतात। या 5 गावच्या पाचपीर या दर्ग्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक दिवस यात्रा भरते, जिथं यात्रा आहे। या यात्रेमध्ये दिवसभर या ठिकाणी लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात, परंतु रात्रीचा मुक्काम या ठिकाणी कुणीही करत नाही। अनेक भक्तगण, अनेक भाविक या ठिकाणी येऊन दर गुरुवारी शुक्रवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंदुरीचा कार्यक्रम केला जातो आणि त्याचं सामूहिक भोजन या ठिकाणी केलं जातं। या ठिकाणी कसली आतापर्यंत शासन दरबारी अनेक सुविधा मागून सुद्धा शासनाकडून अद्याप काहीही मिळालेलं नाही, तरी शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत। नेमकं या पाचपीर दर्ग्याचं काय वैशिष्ट्य आहे आपण जाणून घेऊया। या पाचपीर दर्ग्याचे पुजारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून। बाबा, पाचपीर दर्गा की क्या खासियत है? ये खासियत ऐसी है, पहले से परंपरा से चलते आने वाला ये। यहाँ पे जागृत देवस्थान है और यहाँ पे 18 पगड़ जात आती है, 18 पगड़ लोग आते हैं। ना जात पात धर्म कुछ नहीं यहाँ पे, यहाँ सभी लोगों का अधिकार है यहाँ पे आने का और सभी लोगों को पसंद नहीं है पे। और आज से नहीं है, 700 साल पहले से मामला ये। और उस तारीख से आज तक यहाँ पे रात का कोई रहा नहीं, न कोई रहने वाला नहीं। अगर गलती से कोई रह भी गया तो नींद में बाहर जाके सुला देते उन्होंने, यहाँ सोने को अधिकार नहीं है। दिन भर यात्रा लाखों लोग आते हैं यहाँ पे, दर्शन के भाविक लोग बहुत हैं और उनके सबकी इच्छा